हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पुरणाची पोळी। त्यासाठी मी घेतलेली आहे 1.5 ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पुरणाची पोळी ही खास तर चण्याच्या डाळीनेच बनवली जाते, परंतु कुणी याला तुरीच्या डाळीने, मुगाच्या डाळीने पुरणाची पोळी बनवते। पाणी टाकून घेतलेलं आहे मी। 1.5 ग्लास चणा डाळ, 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी। 3 शिट्या काढून घेतलेल्या आहे कुकरच्या। बघा डाळ छान झालेली आहे, शिजलेली आहे। हे बघा मी दाबून दाखवते तुम्हाला। हे बघा छान मऊ अशी शिजलेली आहे। याला आता पुरण चाळणीमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे। हे मी ग्लासने बारीक करत आहे। ज्याच्याजवळ हे मॅश करायचं वस्तू असेल किंवा काही असेल तर त्याने मॅश करा। माझं पूर्ण मॅश करणं झालेलं आहे। हे बघा बारीक काढलेलं आहे मी चाळणीमधून। दीड ग्लास चणा डाळ घेतलेली आहे, तर मला यामध्ये घ्यायची आहे 1.5 ग्लास साखर। तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी जास्त आपल्या आवडीनुसार आहे। 1.5 ग्लास चणा डाळ मी 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे। हे बरोबर माप आहे पुरणपोळी बनवण्याचे, आणि ही सरळ सोपी आणि साधी रेसिपी आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा डाळीमध्ये साखर टाकल्याने साखरेला पाणी सुटते। हे बघा घट्ट झालेलं आहे, आणि यामध्ये मी विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेतलेली आहे। आपलं पुरण रेडी आहे। मी या पद्धतीने पुरणाची पोळी बनवते। तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरणाची पोळी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा। माझी आई या पद्धतीनेच पुरणाची पोळी बनवते, त्यामुळे मीही ह्याच पद्धतीने बनवते। हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। जेवढं पुरण चांगलं होणार आहे तेवढीच पुरणाची पोळी चांगली होणार आहे। जर पुरण आपलं बनवण्याचं चुकलं तर आपली पुरणपोळीही चुकून जाईल। थोडंसं तुपाचा हात घेऊन घ्यायचा आहे, कारण हे तव्याला चिटकणार नाही। छान खरपूस अशी पुरणाची पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। छान तूप लावून अशी पुरणाची पोळी पलटवून घ्यायची आहे, आणि खूप छान ही अशी फुगून येते। जेव्हा आपण तिला वन साईड परतून दुसऱ्या साईडनं पलटवतो तेव्हा ही खूप छान फुगते। हे बघा किती छान पुरणाची पोळी झालेली आहे। तुम्ही पण याच पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तेही सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुरणाची पोळी आपली रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल